कालच मी व्हिडिओ पोस्ट केला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून. तर ह्या व्हिडिओबद्दल आपण थोडीफार चर्चा करूया. 8 मुलांपैकी फक्त एकच मुलगा होता, तो 34 ते 35 वर्षाचा होता. म्हणजे बाकी 7 मुलं ह्याच्यामध्ये कोणी मॅच्युअर नव्हता. मॅच्युअर म्हणजे कसं आहे, आंबेनळी घाट हा खूप धोकादायक वळणदार रस्ता आहे आणि तिथे गाडी चालवण्याचं म्हणजे एक तारेवरची कसरत आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी ज्या हरणे समुद्रकिनारी गेले असतील तिथे त्यांनी मौज मजा केली असेल, दिवसभर थकले असतील ते. हा पण एक मुद्दा तुम्ही चर्चेत घ्या. थकले असणार आणि जर त्या 7 विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे जे 7 जी मुलं होती जे 19 ते 25 वयोगटातली, जर त्याच्यातला जर गाडी चालवणार असेल तर खरंच त्याला प्रशिक्षण कमी असणार गाडी चालवण्याचं. घाटामध्ये मी कायम सांगतो, घाटामध्ये गाडी चालवणं म्हणजे खूप मुश्किल आहे. घाट माता असू द्या, वळणदार रस्ते असू द्या, उतरण असू द्या किंवा चढण असू द्या, तिथं गाडी चालवणं म्हणजे हे जिकरीचं काम आहे. गाडी चालवणं हा थ्रिल नसून एक कला आहे आणि त्या कलेला चांगल्या तऱ्हेनं जोपासलं पाहिजे. ड्रायव्हर हा त्याच्या पायाखालचा रोड असतो आणि ड्रायव्हर हा जबाबदारीनं गाडी चालवतो, कारण त्याचं ते काम आहे. प्रत्येकाला जे कामं दिलेले आहेत हे वाटून दिलेले आहेत ना. प्रत्येक जसा मिस्त्री आपल्या त्या कामात तरबेज असतो, एखादा कॅम्प्युटर इंजिनियर असेल तो त्याच्या कामात तरबेज असतो, सिव्हिल इंजिनियर तो त्याच्या कामात तरबेज असतो. तसंच एक ड्रायव्हर जो आहे ना, हा जबाबदार व्यक्ती असतो. त्याला कामाचं स्वरूप माहिती असतं आणि तो जबाबदारीनंच गाडी चालवतो. तसं इतर कोण चालवणार नाही. मी असं म्हणत नाही की ड्रायव्हरकडून अपघात झाले नाहीत, होतात, पण गाडी चालवण्याचा अनुभव तेही घाटमाथ्यावर, हे अक्षरशः ना हे जिकरीचं काम आहे. आणि पहाटे 4:30ला ही लोक निघाली, त्या ठिकाणी आली. अवघड वळणाचा रस्ता होता, गाडी बोलतात वेगात होती. कोणी मॅच्युअर नाही म्हटल्यानंतर गाडी वेगातच असणार, कळालं. आणि त्या अवघड वळणावर त्यांची गाडी दरीत कोसळली. थकले असणार बिचारे, दिवसभर तिकडं मजा केली असणार आणि सकाळी 4 ते 4:30ची जी वेळ आहे ही साखर झोपेची असते. अपघात व्हायला काही सेकंद लागतात, डोळे बंद व्हायला. आणि गाडीचं एकदा का संतुलन बिघडलं, गाडी वेगात असते. मी कायम व्हिडिओमध्ये सांगत असतो, ज्यावेळेला गाडी तुमची वेगात असते, मग घाटमाथ्याचा रोड असू द्या, वळणदार रोड असू द्या, सरळ रोड असू द्या, ज्यावेळेला गाडी वेगात असते त्याच्यावरचं जर संतुलन बिघडलं, गाडी कधीही तुम्ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा, कधीही ती आटोक्यात येत नाही. त्यामुळं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, गाडीचा वेग मर्यादित ठेवा आणि वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करू नका. आंबेनळी घाट हा एक चॅलेंज आहे. त्या घाटामध्ये सावकाश गाडी चालवा. परिवार असेल तर अक्षरशः परिवार डोळ्यासमोर ठेवून गाडी चालवा. त्या 4 मुलांपैकी बहुतेक हे एकुलते एकच कमवणारे होते घरामधले, त्यामुळं हळहळ तर होते. आणि माझी समस्त युवा पिढीला एक विनंती आहे, तुम्ही कुठेही पर्यटनाला जा, आपल्या परिवाराबरोबर जा, मित्रांबरोबर जा, गाडीबरोबर मस्ती नको, थ्रिल नको. पर्यटनाचा आनंद घ्या, पण असा घेऊ नका की जिथे तुमच्या आयुष्याला कुठेतरी धोका होईल. आपल्या घरातला तुम्ही करता असणार, त्यामुळे या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून गाडी चालवा, हीच आपली कळकळीची विनंती आहे. तुम्हाला जर काय वाटत असेल या व्हिडिओबद्दल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.